एक जर पाणी चुकलेलं असेल तर पूर्ण हरभऱ्याचं उत्पन्न हुकू शकतं. यासाठी योग्य पद्धतीचं पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कसं करायचं चला जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याला एकूण 4 टप्प्यामध्ये आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे. पण पाणी देत असताना मापातच आपल्याला पाणी द्यायचं आहे. त्यावेळेस आपण पहिलं पाणी देणार आहोत. हरभऱ्याची पेरणी करून झाल्यानंतर लगेच पाणी द्यायचं आहे. पहिलं पाणी देत असताना आपल्याला 3 तास द्यायचं आहे. दुसरं पाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला 20 दिवसांच्या दरम्यान द्यायचं आहे. हे पाणी देत असताना आपल्याला 1.5 ते 2 तासच द्यायचं आहे. जर तुमची जमीन खूपच हलकी असेल तर अशा वेळेस तुम्ही 2.5 तास देऊ शकता. पण जमीन जर अतिशय भारी असेल तर अशा वेळेस 1.5 तासच द्यायचा आहे. हे पाणी जर तुमचं जास्त झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला खूप मोठा धोका होऊ शकतो. कारण हरभरा पिकाची खूप मोठ्या जास्त प्रमाणावरती मर होऊ शकते. तिसरं पाणी देत असताना शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस हरभरा पिकाला 2 ते 3% फुलं लागायला सुरुवात होईल त्यावेळेस तिसरं पाणी आपल्याला द्यायचं आहे. हे देखील पाणी देत असताना आपल्याला 2 तास द्यायचं आहे. तसंच शेतकरी मित्रांनो 4 नंबरचं आपल्याला चौथं पाणी द्यायचं आहे. त्यावेळेस हरभरा पिकाचे जे काही फुलाचं रूपांतर 100% घाट्यामध्ये होणार आहे त्यावेळेस हे पाणी द्यायचं आहे. हे देखील पाणी देत असताना आपल्याला 2 तासच द्यायचं आहे. सांगितलेल्या वेळेमध्ये आणि सांगितलेल्या तासामध्ये शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचं पाण्याचं व्यवस्थापन करा, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा होईल. आणि एक बोनस टिप शेतकरी मित्रांनो, जे काही पाणी तुम्ही दिलेलं असणार आहे हे पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस वापसा होईल त्यावेळेस फवारणीचं नियोजन करा, जेणेकरून फवारणीच्या औषधांचे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी डबल यायला फायदा होणार आहे. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.